नमस्कार. गीता रहस्य भाग दुसरा. गीता हा आत्मोद्धाराचा विषय आहे. गीता उदार आहे. श्री ज्ञानदेवांना, लोकमान्य टिळकांना, आचार्य विनोबा भावे यांना गीतेतील विविध अंग विविध दृष्टींनी समजली म्हणून ते मोक्षमार्गाचे सांगाती झाले. लोकमान्य टिळकांनी 45 वर्ष गीतेचं मनन करून नंतर गीता रहस्य हा अद्भुत ग्रंथ लिहिला. गीता सर्वसामान्य माणसाला अत्यंत उपयुक्त आहे म्हणून गीतेत एकच एक गोष्ट अनेक प्रकारांनी पुन्हा पुन्हा सांगितली आहे. लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र असं म्हटलं आहे. त्यांनी गीतेतील कर्मयोगाचा शोध घेऊन त्याला प्रसिद्धी दिली. गीता हा केवळ पारमार्थिक फळ देणारा ग्रंथ नाही, तर ऐहिक व्यवहारात विशेषतः सार्वजनिक कार्याच्या रामरगाड्यात अचूक मार्गदर्शनाचं कार्य गीता करते. गीता रहस्य हे कर्मयोगशास्त्र आहे. त्यात कर्मयोगाची प्रक्रिया सांगितली आहे. कर्मयोग म्हणजे नुसतं कर्म नाही, कर्मठपणा नाही अथवा सकाम कर्म नाही. कर्मयोगातील कर्माला रूढीने एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. कर्मयोगात जे कर्म अभिप्रेत आहे ते निष्कामपणे निरहंकार वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म होय. योग या शब्दाचा अर्थ ईश्वराशी ऐक्यभाव. ज्या कर्माच्या योगाने ईश्वर प्राप्ती होते ते कर्म म्हणजे कर्मयोग. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर नुसत्या कर्माने कधी ईश्वर प्राप्ती होत नाही. त्या कर्माने चित्तशुद्धी होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आत्मज्ञानामुळे सायुज्यता लाभते. कर्मयोग या पदातला व्यापक अर्थ लोकमान्य टिळकांनी उलगडून दाखवला आहे. कर्मयोग हा ज्ञानमूलक, भक्तिप्रधान आणि कर्मपर आहे. तसा तो नसता तर कर्मयोगाने मुक्ती असं भगवंतांनी वारंवार आपल्याला सांगितलंही नसतं. गीता रहस्यात लोकमान्य टिळक लिहितात, कर्मयोग म्हणजे कर्मद्वारा ईश्वरार्चन करून त्या भक्तीने ईश्वर प्राप्ती करून घेणं, अशा कर्मयोगाने मोक्ष प्राप्ती होते. योग म्हणजे कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अगर शैली. योगाः कर्मसु कौशलम. कर्म करण्याची विशिष्ट प्रकारची युक्ती म्हणजे योग. योगस्थ होऊन कर्म करणं महत्त्वाचं आहे. फलाशेनी कर्म करण्यापेक्षा समत्व बुद्धीचा योग जास्त श्रेष्ठ आहे. बुद्धी सम झाली की कर्माच्या पापपुण्याची बाधा कर्त्याला कधीही होत नाही. लोकमान्य टिळकांच्या मते गीतेत ज्ञानमूलक आणि भक्तिप्रधान कर्मयोगाचं प्रतिपादन प्राधान्याने केलेलं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, कोणाही माणसाला कर्म कधीच सुटत नाही आणि त्याने ते सोडूही नये. युक्तीने कर्म केली तर पाप लागत नाही. उलट अखेरीस कर्मामुळेच मोक्ष मिळतो. या महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचं मूळ गीतेतील विवेचन संक्षिप्त आहे. म्हणून गीतेत जे जे विषय आहेत, सिद्धांत आहेत, त्यांचे शास्त्रीयदृष्ट्या प्रकरणशः विभाग पाडून त्यातील प्रमुख युक्तिवादांसह थोडक्यात निरूपण करण्याचा प्रपंच गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी केला आहे. गीता रहस्य विवेचन लोकमान्यांनी गीतेच्या भाषांतरापासून निराळं काढलं. व्यावहारिक कर्मदृष्ट्या गीतेचं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे याचं योग्य निरूपण गीता रहस्यात आपल्याला बघायला मिळतं.
गीता रहस्याची लोकमान्यांनी केलेली मांडणी अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्कृत न जाणणाऱ्यालाही गीतेचा अर्थ समजावा अशी सोय गीता रहस्यात केलेली आहे. गीता रहस्यातील विवेचनात गीतेच्या सिद्धांताच्या बरोबरीने पाश्चात्य पंडितांचे सिद्धांत लोकमान्यांनी संक्षेपाने सांगितलेले आहेत. यावरून त्यांच्या व्यासंगाचं सहज सुंदर दर्शन घडतं. सर्वसामान्यांना अत्यावश्यक असलेला गीता हा ग्रंथ गीता रहस्याच्या निमित्ताने त्यांच्या आटोक्यात आणणं हा लोकमान्यांचा मूळ उद्देश होता. त्यानुसार त्यांनी गीतेचं परीक्षण करून त्यातील कर्मपरविचार अधिकाधिक स्पष्ट करून मांडलेला आहे. गीतेचा कर्मयोगपर अर्थ लावणारा गीता रहस्य हा एकमेव ग्रंथ आहे. लोकमान्यांचं रहस्य लोकभाषेत सांगणारा एकमेवाद्वितीय ग्रंथ म्हणजे गीता रहस्य. प्रत्येक माणसाचं मन हे कुरुक्षेत्र आहे. या कुरुक्षेत्री नित्य विचार विकारांची लढाई सुरू असते. वासना प्रबळ झाल्या की त्या आवरता येत नाहीत. त्या वासनांना विचारांचा लगाम आणि विवेकाचा अचूक लगाम यांच्या साहाय्याने त्याला आवरता येतं. विवेकामुळे विकल्प संपून जातात. लढाई थांबते. मन एकाग्र होतं. या एकाग्र मनाला आपल्या ठायी असलेल्या क्षमतांचा शोध लागतो. एरवी प्रत्येकाला आपल्या अपूर्णतेचा अनुभव नित्य येत असतो. ही अपूर्णता दूर करण्यासाठी कर्म करणं अत्यावश्यक आहे. कर्माशिवाय सुख नाही. म्हणून अहोरात्र कर्म करणं योग्य आहे. फक्त कर्माचं कर्तृत्व माणसाने आपल्याकडे कधी घेऊ नये. कर्ता नाहीसा होऊन कर्म ब्रह्मरूप होणं ही कर्मयोगातली अंतिम पायरी आहे. त्यामुळे सुख, समाधान आणि शांतीसाठी कर्माचा संन्यास हा उपाय नाही, तर कर्मात संन्यास हा खरा उपाय आहे. या अर्थी मूळ गीता कर्मयोगपर आहे असं लोकमान्य टिळक आग्रहाने सांगतात. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द कर्मयोग या अर्थीच वापरल्याचं प्रतिपादन लोकमान्यांनी केलेलं आहे. कर्म करून अकर्मात्मक भाव ज्याचे ठायी निर्माण झाला त्याला खरा कर्मयोग साधला. अकर्तात्मक भाव हे कर्मयोगाचं मुख्य लक्षण आहे. ईश्वर संतोषार्थ देवाच्या चरणी आपण अर्पण व्हावं हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्म विश्वाच्या चालकाशी जोडलेलं असल्यामुळे आपलं कर्म देवाच्या चरणीच अर्पण करायला पाहिजे. म्हणून अखेर अंतिम सत्य काय तर कृष्णार्पण मस्तू.